आणि एकीकडे ढिगारा हटवण्याचं काम सुरू असतानाच दुसरीकडे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार सुरू झाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी। हे त्या गावातलं सर्वात दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे, ज्या गावाचं अस्तित्व दरड कोसळल्यामुळे नष्ट झालं। माळणी गावात जी घटना घडली त्यात जे लोक मरण पावले त्यांच्यावर आता सामुदायिक अंतिम संस्कार सुरू आहेत, कारण अनेक घरांमध्ये यांना अंतिम संस्कार करणारच कोणी नव्हता। अनेक परिवार जे आहेत ते गाडले गेले। सकाळी दरड अशी कोसळली की काही कळण्याच्या आतच अनेक परिवार त्याखाली गाडले गेले। जवळपास 44 घरं त्याखाली गाडले गेली आणि असं म्हटलं जातं की 160 लोक जे आहेत ते मलब्याच्या खाली आहेत। मृतांचा आकडा वाढतोय, जसं जसं शव जे आहेत ते निघतात तसं तसा मृतांचा आकडा वाढतोय आणि ज्यांची शव काढण्यात आलेली आहेत त्या लोकांवर सामुदायिक रीतीने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत।